टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अनुसूचित जातीतील अ, ब, क, ड आरक्षण उपवर्गीकरण करण्याचा भाजप युती सरकारनं घाट घातला असून या विरोधात भोकरदन येथे बुधवारी 24 जून रोजी बौद्ध समाजाच्या वतीनं प्रचंड जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। पंचायत समिती ते उपविभागीय अधिकारी कार्यालयावर हे निळं वादळ धडकलं। दुपारी 12:30 वाजण्याच्या दरम्यान रमाईनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली। यावेळी उपवर्गीकरण प्रक्रिया रद्द करा, शासकीय नोकरीतील अनुसूचित जातीचा अनुशेष तात्काळ भरण्यात यावा, माजी न्यायमूर्ती अनंत बदल समितीचा अहवाल तात्काळ रद्द करा, पदोन्नतीमधील आरक्षण तात्काळ लागू करा, जातनिहाय जनगणना तात्काळ करावी या मागण्यांचे फलक हाती घेऊन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करत मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला। यावेळी कृती समितीच्या वतीनं अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज आणि सिल्लोड रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं। मोर्चा नगर परिषद कार्यालयासमोर आल्यानंतर मोर्चाचं रूपांतर जाहीर सभेत झालं। मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे मोर्चाचे नेतृत्व हे सकल बौद्ध समाजाच्या वतीनं करण्यात आलं। त्यामुळे स्टेजवर फक्त बौद्ध भिक्षू, शिवली शाक्यपुत्र महाथेरो, प्राध्यापक हनी कांबळे आणि इंजिनियर विश्वदीप करंजीकर हे उपस्थित होते। यावेळी प्रथम शिवली शाक्यपुत्र महाथेरो यांनी त्रिशरण पंचशील दिलं। त्यानंतर प्राध्यापक सोन कांबळे यांनी सरकारचे उपवर्गीकरण करण्याचा मागील उद्देश आणि त्यामुळे होणारे परिणाम यावर सविस्तर भूमिका मांडून सरकार कसे संविधानाला नख लावण्याचा प्रयत्न करतायत हे समजावून सांगितलं। तसंच इंजिनियर करंजीकर यांनी आपल्या आक्रमक शैलीत सरकार अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करून भांडणं लावत असल्याचं म्हटलं। शेवटी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तात्काळ उपवर्गीकरण रद्द करावं तसंच इतर मागण्यांचं निवेदन लहान मुलांच्या हस्ते देण्यात आलं। मोर्चात भोकरदन शहरासह तालुक्यातील हजारो महिला, पुरुष आणि भीमसैनिक सहभागी झाले होते। मनुस्मृतीनं कपडे घालण्याचा अधिकार नाकारला, संपत्ती धारण करण्याचा अधिकार नाकारला, जमीन धारण करण्याचा अधिकार नाकारला। ज्या साधनांच्या आधारावर व्यवसाय निर्माण करता येतो तो व्यवसाय पण करण्याची आपल्यावर बंदी घालण्यात आली। मग युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले, भारताचं संविधान तयार होऊ लागलं, भारत स्वतंत्र होऊ लागला। या भारत स्वतंत्र होत असताना या स्वातंत्र्याचे 3 हक्कदार तयार झाले, हिंदू, मुस्लिम आणि अस्पृश्य। मुस्लिमांना काय मिळालं? 3 लाख स्क्वेअर किलोमीटरचा भूप्रदेश मिळाला, पाकिस्तान देश मिळाला। झेलम, रावी, चिनाब, सतलज, ब्रह्मपुत्रा आणि सुपीक गाळाचा प्रदेश मिळाला। 52 कोटी रुपये मिळाले, व्यवसायाची साधनं मिळाली। भारत स्वतंत्र झाला, हिंदूंना काय मिळालं? 32,87,263 स्क्वेअर किलोमीटरचा भूप्रदेश, हजारो नद्या, इंग्रजांनी सोडून गेलेले सगळे व्यवसाय मिळाले। मला सांगा, अस्पृश्यांना काय मिळालं? काय मिळालं अस्पृश्यांना? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहित असताना 2 वेळा हृदयविकाराचा झटका आला। कितीतरी वेळा बाबासाहेब ऍडमिट झाले, तरी सुद्धा बाबासाहेबांनी जीवाची पर्वा करून दररोज 250 पानं लिहून हे संविधान पूर्ण केलं आणि तुमच्या आमच्याला लायक बनवलं। बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण होईपर्यंत 250 पानं रोज बाबासाहेब लिहत होते, रडून रडून लिहत होते की माझ्या समाजाला मला खूप काही देता आलेलं नाहीये, मला खूप काही द्यायचंय। आपल्याला खूप काही देण्याच्या आधी ते आपल्यातून निघून गेले। मग मला सांगा, आपला लढा हा फक्त या आरक्षणापुरता मर्यादित आहे का? या देशामधल्या नद्याचं पाणी कोणाला पाहिजे? आम्हाला पाहिजे। या देशामधले उद्योगधंदे कोणाला पाहिजेत? आम्हाला पाहिजे। इथले कॉन्ट्रॅक्ट कोणाला पाहिजेत? आम्हाला पाहिजेत। या देशामधले पेट्रोल पंप, रेशनचे दुकान, 20 कोटी एकर जमीन अजूनही भारतामध्ये पडीक आहे, ती जमीन आम्हाला पाहिजे। आम्ही या देशाचे नागरिक असेल तर आम्हाला हे सगळं पाहिजे। तुम्ही म्हणाल की भारताच्या विरोधामध्ये मी भूमिका घेतोय, भारताच्या सार्वभौमत्वाच्या विरोधात जातोय। बाबासाहेब म्हणाले, वी आर अ सेपरेट एलिमेंट इन अ नॅशनल लाईफ। या देशामध्ये आमचा तितकाच अधिकार आहे आणि जर इथलं सरकार, इथले लोक आमच्यासाठी काही करणार नसतील आणि उद्या जर आम्ही वेगळी भूमिका घेतली तर दोष आमचा नाही, इथल्या मातीचा असेल, इथल्या लोकांचा असेल आणि आम्ही स्वतंत्र भूमिका घ्यायची ठरवली
तर तुमचं काय होईल याचा विचार सरकारने केला पाहिजे. मग आता तुम्ही मला सांगा की एवढं सगळं आपल्याला मिळालेलं नाहीये, हे काय हो आरक्षण उपवर्गीकरण, महार, मांग, चांबार, ढोर, कोलार एवढ्या पुरता हा विषय मर्यादित आहे का? समग्र क्रांती बाबासाहेबांनी सांगितलेली आहे. बाबासाहेब सर्वात पहिले अर्थतज्ञ होते आणि इथला प्रत्येक शेवटचा व्यक्ती त्यांना श्रीमंत झालेला पाहायचा होता आणि आपली लढाई आर्थिक लढाई आहे. म्हणून 26 जून रोजी आम्ही लॉंग मार्च मुंबईमध्ये घेऊन जात आहोत. 30 जून पर्यंत आम्ही तिथंच थांबणार आहोत. 30 जूनला मोठा मोर्चा होणार आहे. या भीम जयंतीला हजारो कोटींचा व्यवसाय देणारा आमचा आंबेडकरी बौद्ध समाज जेव्हा मुंबईच्या रस्त्यामध्ये या आर्थिक राजधानीमध्ये उतरेल आणि याच्या पूर्ण आर्थिक नाड्या बंद करेल, तेव्हा या सरकारला कळेल की या देशामध्ये आमची ताकद काय. जेव्हा यांचं आर्थिक नुकसान होईल, दुकानं व्यवसाय बंद पाडू, महाराष्ट्र बंद करू, विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे ते बंद पाडू, मंत्रालय बंद पाडू, मुंबई बंद पाडू, रेल्वे बंद पाडू, हायवे बंद करू, हे सगळं जेव्हा बंद करू तेव्हा तुमची त्यांना लायकी कळेल. निवडणुकीमध्ये विकल्या गेल्यामुळे तुमची किंमत कमी झालेली आहे. ती परत मिळवायची असेल तर क्रांतीचा एल्गार पुकारा आणि 26 जून आणि 30 जून रोजी मुंबईकडे चला. 30 जून पर्यंत माझा इथून सरकारला इशारा आहे, आम्ही तुम्हाला भेटायला येणार नाही. आम्ही जिथं आहोत तिथून तो आरक्षण उपवर्गीकरणाचा GR ती प्रक्रिया 2 ओळीची रद्द केली म्हणून घोषणा करा, आम्ही घरी जाऊ. आणि जर तुम्ही आरक्षण उपवर्गीकरणाची प्रक्रिया आणि GR रद्द केला नाही तर 30 तारखेच्या नंतर महाराष्ट्र अनिश्चित काळासाठी बंद केला जाईल. ही ताकद तुम्ही निर्माण करायची आहे. इथं मी तुम्हाला सर्वांना बाबासाहेबांच्या नावावर एकतेचा संदेश देण्यासाठी आलेला आहे. तमाम बांधवांनी एकत्र या, आपले हे वेदावे बाजूला सोडा, एकी करा. बाबासाहेब म्हणतात हॅव फेथ इन युअर सेल्फ अँड नेव्हर लूज होप. स्वतःवर तुम्ही श्रद्धा बाळगा आणि कधीही असं सोडू नका. आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत थांबू नका एवढं सांगतो. प्रचंड ताकद दिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांचे मनपूर्वक आभार. सर्वांनी शांतपणे घरी जायचंय. सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम. सरकारला काही प्रिन्सिपल सादर केलेले आहे. ते प्रिन्सिपल्स काय आहेत माहिती आहे तुम्हाला? जर समजा आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं तर आपल्याला जर समजा 10 जागा एखाद्या पदाच्या असतील, म्हणजे नायब तहसीलदार पदाच्या जर 10 जागा आल्या तर अनुसूचित जातीला त्यातला फक्त एकच बिंदू बसतो. मग अ वर्गाला जर त्यातला बिंदू बसला तर ब, क आणि ड चं काय हा प्रश्न आहे. त्याच्यामुळं अ ला जर एकदा आरक्षण वापरलं गेलं तर ब चं आरक्षण हे डायरेक्ट दुसऱ्या जाहिरातीमध्ये येतं, क चं आरक्षण हे तिसऱ्या जाहिरातीमध्ये येतं आणि ड चं आरक्षण 4थ्या जाहिरातीमध्ये येतं. म्हणजे ड मध्ये जी लोक आहेत त्यांना पुढच्या 10 वर्ष देखील, म्हणजे 10 वर्ष नोकर भरतीच होत नाही, म्हणजे 10 वर्ष तुम्हाला कुठलीही जागा येणार नाही. आता त्याच्या पुढे जाऊन UGCनं जे काही तत्व सरकारला सादर केलेले आहे त्याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे की जर अनुसूचित जातीच्या OBCच्या, खरं तर OBCने हे डोळे उघडून बघणं गरजेचं आहे. OBCला हे माहिती नाही आणखीन. OBCसाठी आणि SC ST आणि जेवढे काही आरक्षणामध्ये आहेत EWS देखील यांच्यासाठी हे गोष्ट बघणं गरजेचं आहे की जर आरक्षणाची एखादी जागा आहे ती SCची असेल, STची असेल, OBCची असेल, NTची असेल, EWSची असेल किंवा आता जे काही SCBCचं आरक्षण दिलेलं आहे ते असेल, जर या उमेदवारापैकी एखादा उमेदवार पात्र नाही मिळाला, म्हणजे तो कितीही चांगला असला तरी एखादा अधिकारी हा उमेदवार पात्र नाही म्हणून सांगू शकतो. जर हा उमेदवार पात्र नाही असा शेरा मारला गेला तर ती जागा रिझर्व्ह होईल, म्हणजे त्याचं आरक्षण काढून घेतलं जाईल आणि ती जागा डायरेक्ट ओपनला जाईल. म्हणजे किती षडयंत्र रचलं जातं हे बघा. आणि हा सगळा खेळ अनुसूचित जातीच्या, खरं तर फक्त अनुसूचित जातीचे लोक जागृत आहेत म्हणून हे माहिती आहे. याचा पत्ता आणखी OBCलाही माहिती नाही, याचा पत्ता STलाही माहिती नाही, याचा पत्ता EWSलाही माहिती नाही आणि SCBCचं तर ते कोणाला आरक्षण आहे ते त्यांनाही माहिती नाही. म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळं सगळ्याच समाजातल्या SC ST OBC NT DNT आणि EWS सहित
या सगळ्या समूहाच्या लोकांनी आरक्षणाच्या लढ्यामध्ये खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे आणि हे जे काही आरक्षणाचं प्रिन्सिपल दिलेलं आहे हे प्रिन्सिपल पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता हे का केलं जाते याचं एक शेवटचं उदाहरण तुम्हाला देतो. कारण आरक्षणाच्या तत्वाच्या पाठीमागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक फिलॉसॉफी आहे आणि हीच फिलॉसॉफी या राज्यघटनेचा पाया आहे. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही फिलॉसॉफीच बाजूला केली तर राज्यघटनेचा पाया ढासळतो म्हणून हे सगळं केलं जातं. आणि म्हणून भविष्यामध्ये आरक्षण टिकवणं हे तर आपलं कामच आहे, पण भविष्यामध्ये माझी एक विनंती आहे आपल्या सगळ्यांना की आपण सगळ्यांनी SC ST OBC NT DNT EWS या सगळ्यांनी सरकारकडे एक मागणी केली पाहिजे आणि ती मागणी अशी पाहिजे की आता आरक्षण तर शासकीय नोकऱ्यामध्ये आम्हाला द्याच, त्याची 100% अंमलबजावणी कराच, पण आम्हाला आता खाजगी क्षेत्रामध्ये देखील आरक्षण द्या, ही मागणी आपण करायला पाहिजे. आणि ब्रिटिश पार्लमेंटने जे आंबेडकर प्रिन्सिपल्स तयार केलेले आहेत तिथल्या मल्टीनॅशनल कंपन्यांसाठी ते आंबेडकर प्रिन्सिपल्स या देशामध्ये लागू झाले पाहिजेत, ही मागणी आपण सातत्याने केली पाहिजे. आम्हाला सांगितलं जाते की मातंग समाजाचे आरक्षण बौद्धांनी खाल्लं. इथं आरक्षण कोणी कोणाचं खाल्लेलं नाही. मातंग समाजाला माझं एक म्हणणं आहे, एक विनंती आहे की त्यांनी अभ्यास करून बघावा. मागच्या 75 वर्षामध्ये आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही आणि म्हणून तुम्हाला आम्हाला नोकऱ्या मिळालेल्या नाही. बौद्धांनी आरक्षण खाल्लं म्हणून तुम्हाला नोकऱ्या मिळालेल्या नाही आहेत. आरक्षण कोण खाल्लंय हे जर तुम्ही व्यवस्थितरित्या तपासून बघितलं तर मागच्या 75 वर्षामध्ये जेवढी सरकार या राज्यामध्ये आली, जेवढी सरकार या देशामध्ये आली, त्या सरकारनं तुमचं माझं आरक्षण खाल्लंय. आणि म्हणून आपण जाब सरकारला विचारायचं आहे की आमचं 75 वर्षामध्ये आरक्षण का भरलं नाही याचं उत्तर अगोदर द्या, त्याची श्वेतपत्रिका काढा आणि जनतेच्या समोर या आणि सांगा की मागच्या 75 वर्षामध्ये आरक्षणाची अंमलबजावणी किती झालेली आहे. अरे तुम्ही अंमलबजावणीची व्यवस्थित केली नाही, तुम्ही आरक्षण खाल्लं आणि आम्हाला सांगताय की बौद्धांनी आरक्षण खाल्लं. बौद्ध कोणाचंही काही खात नसतो, कोणाचंही खात नाही. बौद्ध सामाजिक न्यायाच्या तत्वावरती जिवंत असलेला समुदाय आहे आणि त्याच्यामुळं त्याला कोणालाही खायची सवय नाही, बौद्धांना लोकांना द्यायची सवय आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला एवढं मोठं महान संविधान दिलं, तुम्हाला आम्हाला माणूस केलं आणि या देशामध्ये या समूहाला SC ST OBC DNT जेवढे काही वंचित आहेत त्या सगळ्या समूहांना प्रगती करता यावी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर संघर्ष केला आणि तुमच्या आमच्या पदरामध्ये आरक्षण टाकलं. पण हे संपवण्याचा डाव रचला जातो आहे. बोलण्यासारखं बरंच काही आहे, पण या सगळ्या गोष्टींचा विचार येणाऱ्या काळामध्ये आपण सगळे म्हणजे आरक्षणामध्ये असलेले जेवढे काही 52% लोक आहेत, 65% लोक आहेत, त्या सगळ्यांनी याचा विचार केला पाहिजे. आणि माझी विनंती आहे, 59 जातीला तर माझी विनंतीच आहे SC मधल्या, पण ST OBC NT DNT EWS आणि SCBC या सगळ्या समूहांनी या आरक्षणाच्या लढ्यामध्ये पुढे आलं पाहिजे. आणि जर तुम्हाला भविष्यामध्ये नोकऱ्या पाहिजे असतील तर सरकारला धारेवर धरून खाजगी क्षेत्रामध्ये देखील आरक्षण लागू करायला भाग पाडलं पाहिजे, तरच आपण इथे टिकून राहू शकतो. आणि आता तुमची माझी लेकरं कटोरा घेऊन बाहेर फिरायला लागते. त्याच्यामुळे सावध व्हा आणि या अशा षडयंत्राला विरोध करा आणि भारतीय राज्यघटनेचं जे मूलभूत स्ट्रक्चर आहे ते बेसिक स्ट्रक्चर टिकवण्यासाठी रस्त्यावरची लढण्याची लढाई वेळ आली तरी रस्त्यावर या, सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची वेळ आली तर सुप्रीम कोर्टामध्ये जा, पण या सगळे षडयंत्र जे आहे ते हाणून पाडा. हे तुम्हाला आम्हाला का करावं लागतंय? कारण आपणच फक्त एकमेव या देशामध्ये असे आहोत जे अभ्यास करून बोलतो. आपल्याशिवाय कोणी अभ्यास करून बोलत नाही. त्याच्यामुळं आपली जबाबदारी आहे, आपल्या खांद्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा रथ सोपवलेला आहे, त्याच्यामुळं हा रथ पुढे घेऊन जाणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. एवढीच मी तुम्हाला आश्वासन करतो. या ठिकाणी मी महाराष्ट्र टुडे 24 न्यूजसाठी ज्ञानेश्वर गंगावणे, जाफराबाद, भोकरदन, जालना. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.